नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ आहे। शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, नमस्ते गरुडारूढे कोलासूर भयंकरी असे महालक्ष्मीचे वर्णन आहे। स्कंद पुराणात अष्टदशा महाशक्तिपीठ व 51 पीठामध्ये हे एक मंदिर आहे। पौराणिक कथेनुसार दक्ष प्रजापतींची पुत्री सती पित्याने आयोजित केलेल्या यज्ञ समारंभामध्ये पती शिव यांचा अपमान सहन करू शकली नाही, तेव्हा तिने त्याच यज्ञवेदीमध्ये उडी घेतली। या घटनेनं भगवान शिव अस्वस्थ झाले। त्यांनी सतीच्या मृत शरीराला खांद्यावर घेऊन प्रलयकारी तांडव नृत्याला सुरुवात केली। त्यामुळे संपूर्ण विश्व विनाशाच्या मार्गावर येऊन पोहोचले। भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे शरीर 51 भागात खंडित केले। ज्या ज्या स्थानावर देवीच्या शरीराचा अंश पडत होता ते शक्तीपीठ स्थापन झाले। असे मानले जाते की देवी सतीचे डोळे कोल्हापूर क्षेत्री पडले, म्हणूनच महालक्ष्मी मंदिर आणि या परिसरात अत्यंत शक्तिशाली दैवी ऊर्जा आहे। भक्त वैभव, शक्ती, इच्छा पूर्ततेसाठी तिचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात। कोल्हापुरातील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे। पारंपरिक मराठा शैलीचा लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्तिपदार कमानी असलेला सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो। महालक्ष्मीची मूर्ती ही 3 फूट उंच आहे। ती काळ्या दगडापासून बनली आहे। महालक्ष्मीच्या हातात शंख, चक्र, गदा ही आयुधे आहेत। देवीच्या पायाजवळ सिंह कोरलेला आहे। सिंह हा नेहमीच देवी पार्वतीच्या दुर्गा रूपाशी संबंधित आहे। या मूर्तीच्या मुकुटावर विश्वाच्या उत्पत्तीचे प्रतीक असलेले शिवलिंग आहे। हे शिवलिंग काळाचे प्रतीक असलेल्या सापाच्या दातांनी झाकलेले आहे। महालक्ष्मीच्या सुंदर मूर्तीला 4 हात आहेत। प्रत्येक हातावर एक चिन्ह आहे। वरच्या उजव्या हातात गदा आहे। गदा म्हणजे शक्तीचे प्रतीक। खालच्या उजव्या हातात महालुंगा म्हणजे लिंबू वर्गीय फळ आहे। ते प्रजनन क्षमतेचे प्रतीक आहे। वरच्या डाव्या हातात ढाल आहे, जे संरक्षणाचे प्रतीक आहे। खालच्या डाव्या हातात अमृत कलश आहे, म्हणजे अमृताचे भांडे आहे, जे संगोपनाचे प्रतीक आहे। कोल्हापूरच्या मंदिरातील महालक्ष्मी अंबाबाईची पवित्र मूर्ती ही स्वयंभू म्हणजे स्वतः प्रकट झालेली आहे। ती 7000 वर्षाहून अधिक जुनी असल्याचं सांगितलं जातं। नवरात्रीत 9 दिवस देवीसाठी वेगवेगळी वाहने बांधण्यात येतात। अभिषेक, पूजन, कुंकुमार्चन असे विविध कार्यक्रम या नवरात्रीत घेतले जातात। देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया, मृदुंग, टाळकरी, वीणावाद, आरशादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे, किन्नर कोरलेले आहेत। माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम दिगसाधन विनासुन्यांचे जोडीव घडीव दगडी बांधकाम आहे। मंदिराच्या परिसरात शेषशायी, दत्तात्रय, विष्णू, गणपती अशी अनेक मंदिरे आहेत। काशी व मणिकर्णिका कुंड देखील आहे। महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ असतो। देवी अंबाबाई दृष्टांचा नाश करण्यासाठी अर्थात कोल्हासुराला पराभूत करण्यासाठी देवी भगवती स्वयंभू प्रकट झाली। करवीर महात्म्यामध्ये या ठिकाणी देवी अंबाबाईने कोल्हासुराचा पराभव केल्याची पौराणिक कथा आहे। ती अशी आहे, एकेकाळी कोल्हासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस करवीर प्रदेशात राज्य करत होता। तो अहंकारी, क्रूर होता आणि ऋषी आणि धार्मिक लोकांना त्रास देत होता। त्यानंतर देवी महालक्ष्मीने योद्ध्याचे रूप धारण केले। तिच्या सिंहावर बसून अनेक दिवस चाललेल्या भयंकर युद्धात कोल्हासुराशी लढली। जेव्हा तो युद्धात पराभूत होऊ लागला तेव्हा त्याने तिच्याकडे दयेची याचना केली। देवी महालक्ष्मीने त्याला क्षमा केली, परंतु करवीर प्रदेश सोडण्यास सांगितले व यास कोल्हासुराच्या नावावरून कोल्हापूर हे शहराचे नाव पडले।
अशा प्रकारे कोल्हासुरावर विजय मिळवून करवीरवासिनी देवी अंबाबाई झाली व अखंड वास्तव्य करू लागली। जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट आली तेव्हा तेव्हा आदिशक्तीला आवाहन केलं गेलं। देवांनी आणि मानवांनी, मग ते महिषासुर रूपी संकट असो अथवा नैसर्गिक आपत्ती असो, तिच्या अनुपम रूपांचे गोडवे नेहमीच गायले गेले। कधी ती सौम्य रूपात, कधी उग्र रूपात, पण नेहमीच आपल्या भक्तांसाठी ती धावून आलेली आहे। कोल्हासूर नावाच्या दैत्याला ठार करणारी ही अंबाबाई आजही तेवढ्या शाश्वतपणे भक्तांसाठी खंबीरपणे उभी आहे, कलियुगातील कोल्हासुराचा नाश करण्यासाठी। तर मंडळी, अशा प्रकारे आज आपण कोल्हापूरच्या अंबाबाईची संपूर्ण माहिती सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।